आदित्य ठाकरे आज वरळी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि यावेळी आदित्य ठाकरे यांची लोअर परळ येथील शिवसेना शाखा क्रमांक 198 पासून ते बीएमसी हब वरळी नाक्यापर्यंत रॅली काढण्यात आलेली आहे। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत वरळीतून दणदणीत विजय मिळवला होता। आदित्य ठाकरे यांनी 67,000हून अधिक मताधिक्याने विजय प्राप्त केला होता आणि ठाकरे कुटुंबातून पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी विजय मिळवत इतिहास घडवला होता आणि त्याच इतिहासाची पुनरावृत्ती आता होणार का हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला स्पष्ट होईलच। मात्र सध्या ही थेट दृश्य आपण पाहतोय तर शक्ती प्रदर्शन करत आदित्य ठाकरे आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सज्ज झालेले आहेत। कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असल्याचं पाहायला मिळतंय। आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। शक्ती प्रदर्शन करत ते आपला अर्ज दाखल करण्यासाठी सज्ज झालेले आहेत। वरळी परिसरात सध्या जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। थेट जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुस्मिता, आदित्य ठाकरे आज उमेदवारी अर्ज भरतायत, जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू असल्याचं पाहायला मिळतंय, काय अपडेट? आदित्य ठाकरे हे इथे पोहोचलेले आहेत। त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे प्रमुख नेते मंडळीही या ठिकाणी पोहोचलेले आहेत। ज्या पद्धतीनं ह्या संपूर्ण वरळीकरांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे त्यांच्यासाठी ही शक्ती प्रदर्शन एका पद्धतीनं आपण म्हणावं की वरळीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। सर्वप्रथम आदित्य ठाकरे हे शाखेमध्ये गेलेले आहेत। जी शाखा आहे त्या शाखेमध्ये जाऊन त्यांनी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आहे। तिथे ते नतमस्तक झालेले आहेत। बाळासाहेब यांना त्यांनी फुलं अर्पण केलेली आहेत आणि आता आपण बघतोय की दोन रथ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। एक आहे प्रचार रथ ज्यामध्ये आपलं वरळी आणि आपलं आदित्य पद्धतीचे बॅनर लावलेले आपल्याला पाहायला मिळते। तर दुसरीकडे फुलांनी सजवलेली ओपन जीप आपल्याला पाहायला मिळते। या जीपमध्ये बसून स्वतः आदित्य ठाकरे यांच्यासोबत अनेक शिवसैनिक हे वरळी हब इथे जाऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्यांना उमेदवारी अर्ज भरूया अशा पद्धतीचं अपील त्यांनी लोकांना केलं होतं आणि वरळीमध्ये वरळीकरांचं युवा नेतृत्व म्हणून आपण काम करणार ग्वाही सुद्धा आदित्य ठाकरे यांनी दिलेली आहे। मागच्या वेळेलाही प्रचंड बहुमताने त्यांचा विजय झालेला होता। तोच विजय कायम ठेवण्याचा निर्धार शिवसेनेनं केलेला आहे। या ठिकाणी अनेक महिला या पारंपरिक भगिनी ज्या आहेत पारंपरिक वेशभूषेमध्ये आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। ढोल ताशाचं वादळ सुरू आहे आणि कुठेतरी शिवसेनेचा भगवा वरळीमध्ये अर्थात मराठी लोकांमध्ये मराठी मतदारांमध्ये पोहोचला पाहिजे। मशाल ही पुन्हा प्रज्वलित झाली पाहिजे अशा पद्धतीचा ते सर्व शिवसैनिक एकवटलेले आहेत। या अर्ज भरण्याच्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे काही पदाधिकारी सुद्धा उपस्थित असणार आहेत आणि त्यामुळे महाविकास आघाडीची एकजूट वज्रमुख ही आपल्याला आज वरळीमध्ये सुद्धा आदित्य ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेमध्ये पाहायला मिळेल। साधारणपणे तास दीड तास ही रॅली जी आहे या ठिकाणी असेल, शक्ती प्रदर्शन चालेल आणि त्यानंतर त्यांचा उमेदवारी अर्ज जो आहे हा दाखल केला जाईल। सगळ्यात महत्वाचं म्हणजे ठाकरे परिवारातील पहिला व्यक्ती असणार आहेत आदित्य ठाकरे जे दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत। निवडणूक प्रक्रियेमध्ये त्यांनी यश मिळवलेलं आहे। पर्यटन आणि पर्यावरण हे त्यांचे दोन महत्वाचे आवडीचे विषय असते सुद्धा वरळीच्या बाबतीत ते कायम आग्रही होते आणि वरळीकरांना चाल घालण्यासाठी वरळीकरांपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून ते सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आज उमेदवारी अर्ज भरत असताना त्यांच्यासोबत त्यांचे परिवारजन सुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे ज्या पद्धतीचं हे शक्ती प्रदर्शन आहे नक्कीच वरळीमध्ये हवा होण्याची मतदार अर्ज कोणाला कळू देतो हे बघणं महत्वाचं आहे। निश्चितच सुस्मिता, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर ही थेट दृश्य आपण वरळी परिसरातली पाहतोय। आदित्य ठाकरे आज वरळी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। आदित्य ठाकरे यांची लोअर परळ येथील शिवसेना शाखा क्रमांक 198 पासून ते बीएमसी हब वरळी नाक्यापर्यंत रॅली काढण्यात येते। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी खरं तर 2019 विधानसभा निवडणुकीत
वरळीतून दणदणीत विजय प्राप्त केला होता। आदित्य ठाकरे यांनी 67,000हून अधिक मताधिक्यानं विजय प्राप्त केला होता आणि आता ठाकरे कुटुंबातून पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी गेल्या निवडणुकीत इतिहास रचला होता आणि त्याच इतिहासाची आता पुनरावृत्ती होणार का हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईलच। मात्र सध्या ही थेट दृश्य आपण पाहतोय वरळी परिसरातली। आदित्य ठाकरे आज वरळी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरतायत। जोरदार शक्ती प्रदर्शन आदित्य ठाकरे यांच्याकडून आज केलं जाणार आहे। मोठ्या संख्येनं कार्यकर्ते देखील आदित्य ठाकरे यांच्या या रॅलीमध्ये सध्या उपस्थित आहेत। ही दोन दृश्य सध्या आपण पाहतोय। दुसरीकडे छगन भुजबळ हे येवला मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि येवल्यातली ही दृश्य आपण पाहतोय। तर छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलेली आहे। आदित्य ठाकरे सध्या पोहोचलेले आहेत। ओपन जीपमधून त्यांच्या या रॅलीला सुरुवात होते। थेट दृश्य वरळीतली आपण पाहतोय। वरळी परिसरात कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। आदित्य ठाकरे आज वरळी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि लोअर परळ येथील शिवसेना शाखा क्रमांक 198 पासून BMC हब वरळी नाकापर्यंत आदित्य ठाकरे यांची ही रॅली असणार आहे। थेट दृश्य सध्या वरळी परिसरातली आपण पाहतोय। ओपन जीपमधून आदित्य ठाकरे यांची ही रॅली निघते। मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली आहे। आदित्य ठाकरे यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी देखील करण्यात येते। तर दुसरी दृश्य आहेत येवल्यातली। येवला मतदारसंघात छगन भुजबळ आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। छगन भुजबळ देखील जोरदार शक्ती प्रदर्शन करतायत आणि सध्याची ही दृश्य वरळी परिसरातली आहेत। ओपन जीपमधून आदित्य ठाकरे यांची ही रॅलीला आता सुरुवात होते। आदित्य ठाकरे रॅलीमध्ये पोहोचलेले आहेत। आज ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। जोरदार शक्ती प्रदर्शन आदित्य ठाकरे यांच्याकडून करण्यात येत आहे। तर कागल विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते समरजित सिंह घाटगे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात समरजित सिंह घाटगे यांनी अगदी साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल केला। कागल विधानसभा मतदारसंघात मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात समरजित सिंह घाटगे अशी लढत होतीये। या लढतीकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। उत्तूरच्या परिवर्तनासाठी आज महत्त्वाचा दिवस आहे। समरजित घाटगे फॉर्म आज भरत नाही। कागलची गडिंग्लज उत्तूरची स्वाभिमानी जनता जे परिवर्तनासाठी इतक्या वर्षापासून प्रतीक्षा करते, आज माझ्या निमित्ताने त्यांनी परिवर्तनाच्या सुरुवात केलेली आहे आणि माझ्या निमित्ताने जनतेनेच आज फॉर्म भरलाय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार। तर मी जेव्हा म्हणतो की आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या आशीर्वादामुळे आज 22-25 वर्षापैकी 21 ते 22 वर्ष मंत्रिपद त्यांच्याकडे होतं। अजितदादांनंतर सर्वाधिक मंत्रिपद जर कोणी घेतली असेल तर कागलमध्ये मुश्रीफ साहेबांनी पवार साहेबांमुळे, आणि त्यांनी पवार साहेबांची साथ असं सोडून गेल्यामुळं, त्यांनी आपली निष्ठेची डील केल्यामुळं त्यांना रात्री झोप येत नाही आणि ते नसल्यामुळं मला असं वाटतं अशा चुकीचे वक्तव्य होतात। माझी त्यांना एवढीच विनंती आहे की टीका टिप्पणी चालू राहते, पण आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात शपथ घेऊन पालकमंत्री झाला। किमान 25 दिवस आपण पालकमंत्री आहात, तर कृपया तोपर्यंत आपण संविधानाला सन्मान करावं अशी माझी विनंती राहील। ब्रेकिंग बातमी पाहतोय। येवल्यातून भुजबळ हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। अर्ज दाखल करताना भुजबळांचं शक्ती प्रदर्शन मोठ्या प्रमाणात दिसून येतंय। याबाबत आपण अपडेट जाणून घेतो आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडून। लक्ष्मण, छगन भुजबळांकडनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। छगन भुजबळ आज येवल्यामध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल करताय आणि उमेदवारी अर्ज दाखल करत असताना छगन भुजबळांकडनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। आपण दृश्य बघतोय, छगन भुजबळ ज्या वाहनावर आहेत त्या वाहनावरती सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते जे आहेत ते देखील आहे आणि या रॅलीमध्ये केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गटच नाही तर भारतीय जनता पक्ष असेल आणि इतर जे महत्त्वाचे पक्ष असतील या सगळ्याच पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झालेले आहे। आपण या कार्यकर्त्यांशी बोलूयात। आज भुजबळ साहेबांची रॅली आहे, कसा प्रतिसाद आहे? आज महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा आणि घटक पक्षातील महत्त्वाचा पक्ष जिथं नाशिक जिल्हा, जिथं रिपब्लिकन पार्टी आठवले साहेबांची नाशिक जिल्ह्यात मोठी ताकद आहे, त्या येवला मतदारसंघाचे उमेदवार आदरणीय
भुजबळ साहेबांचा फॉर्म भरण्यासाठी आम्ही सर्व मित्रपक्षाचे महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झालो आहे. पण आम्ही येवला हा मतदारसंघ निश्चितच भुजबळ साहेबांना मोठ्या मताधिक्याने विजयी करल व याच्यात आठवले भुजबळ साहेब विजय होतील आपल्याला वाटतंय? भुजबळ साहेबांना विजय भुजबळ साहेबाशिवाय पर्याय नाही नाशिक जिल्ह्याला. भुजबळ साहेबांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. आदरणीय आठवले साहेबांचा आदेश आहे जास्त मताने. बाबा तुम्ही रॅलीमध्ये आले, भुजबळ साहेब विजय होतील का? 100%. काय काम असं भुजबळ साहेबांनी केलंय? येवला तालुका दुष्काळी होता, बारामती झाला. दुष्काळ बारामती झाला. बरं बरं. कुठल्या गावचे आहे तुम्ही? अन्नरचं. बरं बरं. तुम्ही कुठून आले? आम्ही येवला तालुका धामणगाव. बरं. काय भुजबळ साहेब विजय होतील वाटतं? 100%. काय काम केलं असं? विकास सगळ्या तालुक्याचा जो विकास राहिलेला होता 25 वर्षापासून तो भुजबळ साहेबांनी 4 टर्ममध्ये पूर्ण केला. एवढा विकास कोणीच केला नव्हता. भुजबळ साहेबांसारखा विकास कोणीच केला नव्हता. आत्तापर्यंत फक्त आश्वासनं दिली लोकांनी. आपण बघतोय छगन भुजबळ यांनी विकास कामं केली, येवल्याचं बारामती केलं आणि म्हणून भुजबळ साहेब विजय होतील अशा प्रकारचा विश्वास जो आहे तो या येवल्यामधल्या कार्यकर्त्यांना आहे आणि पदाधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये छगन भुजबळ यांना किती मताधिक्य मिळतं हे येणाऱ्या काळात ठरेल. मात्र आज एक जोरदार शक्ती प्रदर्शन छगन भुजबळांच्या माध्यमातून येवल्यामध्ये केलं जात आहे. समीर भुजबळ हे देखील या येवल्याच्या सभामध्ये अर्थात या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहे आणि भुजबळांच्या माध्यमातून गार्गी नाशिकच्या येवल्यामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे. जी अपडेट जाणून घेत राहणार आहोत. तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. ब्रेकिंग बातमी आपण पुढे पाहतोय. जितेंद्र आव्हाड उमेदवारी अर्ज भरणार आहेत. अर्ज भरण्यासाठी शरद पवार देखील उपस्थित राहणार आहेत. जितेंद्र आव्हाड आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. या पार्श्वभूमीवरती शरद पवार सुद्धा त्यावेळेस उपस्थित असतील. आताची एक मोठी अपडेट आपण पाहतोय. तर जितेंद्र आव्हाड उमेदवारी अर्ज आज भरणार आहेत. यावेळेस शरद पवार हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे एकंदरीतच कशा प्रकारे ही संपूर्ण प्रक्रिया होते पाहणं महत्त्वाचं ठरेल. आपण आता ही दृश्य पाहतोय. शरद पवार जितेंद्र आव्हाड जिथे उमेदवारी अर्ज भरतात त्यावेळेस उपस्थित आहेत. आपण ही थेट दृश्य पाहतोय. तर आपण जितेंद्र आव्हाड यांच्या घरची ही दृश्य पाहतोय. शरद पवार हे देखील आता उपस्थित आहेत. त्यांचं औक्षण केलं जात आहे आणि जितेंद्र आव्हाड आता उमेदवारी अर्ज देखील भरणार आहेत. शरद पवारांची सुद्धा विशेष उपस्थिती आहे. मुंब्रा मतदारसंघातून आव्हाड हे उमेदवारी देणार आहेत. मुंब्र्यात आव्हाड विरुद्ध नजीब मुल्ला अशी लढत सध्या पाहायला मिळणार आहे. आपण ही दृश्य त्यांच्या घरातली सध्या पाहतोय. त्यांचं औक्षण केलं जात आहे. यावेळेस शरद पवार हे देखील उपस्थित आहेत. तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतो आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून. अजित, जितेंद्र आव्हाड उमेदवारी अर्ज भरणार आहेत. शरद पवार यांची सुद्धा उपस्थिती आहे. काय सांगाल? ज्या दिवसापासून जितेंद्र आव्हाड यांनी कळवा उमराची निवडणूक लढवायला सुरुवात केली त्या दिवसापासून आणि विशेष करून प्रत्येक वेळी जेव्हा निवडणूक असते त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांचा अर्ज भरण्याकरता शरद पवार हे नेहमी उपस्थित असतात. आणि याही वेळेस शरद पवार हे आपण पहिल्या दृश्यामध्ये पाहिलं असेल की आव्हाड यांच्या घरी आलेल्या तिथे पूजापाठ करून त्यांचं औक्षण करून झाल्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतलेला आहे. आणि थोड्याच वेळात ते आता मुंब्रा इथे येथील. मुंब्र्यातील दत्तवाडी चौक पासून ते कौसा स्टेडियम पर्यंत भव्य रॅली काढली जाणार आहे अर्ज भरण्याकरता. या रॅलीमध्ये काही काळ शरद पवार हे देखील सामील होणार आहेत. एकंदर आपण जर मुंब्रा कळवा परिस्थिती पाहिली तर खरं तर ही जागा शिवसेनेकडे होती, पण महायुतीच्या सगळ्या जागा वाटपामध्ये ही जागा जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला गेलेली आहे. त्यामुळे आव्हाड यांच्या विरोधामध्ये नजीब मुल्ला यांचं आव्हान असेल. तशा रीतीने ह्या निवडणुका पूर्णपणे पार पडते हे देखील पाहावं लागेल. पण आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या पार्श्वभूमीवरती आव्हाड जे आहे ते आपला शक्ती प्रदर्शन करताना पाहायला मिळत आहे. जी, याकडे लक्ष असलेला धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर जितेंद्र आव्हाड आज उमेदवारी अर्ज भरणार आहे. त्याआधी त्यांचं औक्षण केलं जात आहे. त्यांच्या निवासस्थानातली ही दृश्य पाहतोय. शरद पवार यांची सुद्धा उपस्थिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे या मुक्ताईनगर विधानसभेचा अर्ज आज दाखल करणार आहेत. सकाळीच रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर येथील मंदिरात जाऊन विधिवत मुक्ताबाईंची पूजा केली आणि दर्शन घेतलं. तर दुसरीकडे महायुतीचे शिंदे गटाचे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील आज धनुष्यबाण चिन्हावरती आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
सकाळी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सौभाग्यवती यामिनी पाटील यांनी त्यांचं औक्षण केलं व आमदार चंद्रकांत पाटील यांनी दर्शन घेऊन पुढची संपूर्ण प्रक्रिया आता पार पडणार आहे। प्रचाराचा नारळ देखील ते फोडणार आहेत। आज महाविकास आघाडीच्या उमेदवारी ही लवकरच अधिकृतरित्या जाहीर होतील आणि आम्ही आमच्या सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आदेशानेच आज माझा फॉर्म भरत आहोत। त्यांच्या सगळ्यांच्या आदेशावरून त्यांना विचारणा करूनच आजचा दिवस आम्ही निवडलेला आहे फॉर्म भरण्यासाठी आणि त्यांच्या आदेशाने आजचं जे काय फॉर्म अर्ज दाखल करतोय तो त्यांच्या आदेशानेच करतोय।